इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमध्ये गरीब शेतकऱ्याला गमवावा लागला काळजाचा तुकडा। 23 मेच्या दरम्यान सकाळी पहाटे 4 वाजता इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे शेतकऱ्याच्या झोपड्याला भीषण आग लागण्यात आली। शेतकरी नामे लक्ष्मण बाबूराव पाल शेतकरी या गरीब शेतकऱ्याच्या झोपड्याला आग लागून त्यामध्ये एक बैल व गायीचे वासरू भीषण आगीमध्ये जळून मृत्युमुखी पडले। त्यामध्ये शेतकऱ्याचे 2 ते 3 लाखांचे पूर्णपणे नुकसान झाले। त्यामध्ये शेतीपूर्वक पूर्ण अवजारे जळून खाक झाली। घटनास्थळी लिंगा गावचे सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, पोलीस पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी, तलाठी अधिकारी व महावितरण मंडळ अधिकारी सह कडमेश्वर पोलीस स्टेशन ठाकरे मेजर व त्यांची टीम या मोका चौकशी करून गरीब शेतकऱ्याला आम्ही नक्की न्याय मिळवून देऊ असे आश्वासन गरीब शेतकऱ्याला दिले। कुठेतरी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची व्यथा आणि सरकारची अनास्था अशी चाललेली आहे। कुठेतरी निसर्ग सुद्धा त्याला साथ देत नाही। आज शेतकऱ्याचा मुलगा नामे राहुल बापूराव पाल म्हणतो की फाटके कपडे घालून जरी आमचा बाप बांधावर उभा राहिला तरी सगळं वावर जणू त्याच्यासाठी टाळ्या वाजवत असतं। आमच्या सगळ्या परिवाराचा काळजाचा तुकडा या भीषण आगीमध्ये आमचा लाडका बैल सर्ज आणि आमची माऊली गायीचा छोटासा बछडा या आगीमध्ये खाक झाला। आज जर बघितलं तर एका महिन्यावर पेरणीचा वेळ आलेला आहे व या इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे एवढं मोठं नुकसान कुठेतरी आम्हा शेतकऱ्याला न्याय मिळावा हीच विनंती सिटी इंडिया न्यूज चॅनल समोर शेतकरी नामे राहुल पाल बापूराव पाल यांनी व्यक्त केली आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अमोल पुरी। नहीं हमारे साथ जीव दे लंबा हाथ हो तसा लाख नको जाणार दिवस